एक तर आपल्याला कल्पना आहेच की वरिष्ठ स्तरावरती म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे आणि भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी देवेंद्रजी फडणवीस यांच्यात काही चर्चा चालू आहे. या संदर्भामध्ये काही प्रगती अजून झालेली आम्हाला कळलेली नाही आहे आणि म्हणूनच तुम्हाला कल्पना आहे की आमच्याकडच्या काही जागांबद्दलचे उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत. तथापि त्यांना अजून आम्ही ए बी फॉर्म सगळ्यांना दिलेले नाही आहेत. पण आम्हाला जसा निरोप येईल साधारणपणे 10-10:15पर्यंत उदयजी सामंत आले की त्यानुसार आम्ही वेळेत लोकांचे ए बी फॉर्म पोचू त्या पद्धतीने ए बी फॉर्मचं वाटप करणार आहोत. सन्माननीय विजय शिवतारे, उदयजी सामंत, मी तसंच श्री धांगेकर, नाना भानगिरे यांच्यामध्ये सुद्धा चर्चा होऊन त्याचबरोबर अजय बापू भोसले सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल. परंतु काल जे माननीय धंगेकर NCPकडे जाऊन भेटले होते त्या संदर्भात सुद्धा कुठलीही माझ्याकडे प्रगती किंवा माहिती नाही आहे. त्यामुळे ती एक सदिच्छा भेट फक्त असावी असं मला वाटतं. रात्री 50 ते 60 इच्छुकांना एबी फॉर्म वाटले होते, आता ते माघारी घेण्याची प्रक्रिया चालू केली. खरं तर काल स्वबळावर लढण्याची पत्रकार परिषद देखील तुमच्या नेत्यांकडून घेतली जाणार होती. नाही, यावेळेला मी सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथे होते आणि तसं का करायला लागलं किंवा का झालं याच्याबद्दल कुठलंही मी स्पष्टीकरण आजच्या घडीला देणं मला योग्य वाटत नाही आहे. कारण हा पक्षांतर्गत राजकीय भूमिकेचा प्रश्न आहे आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसारच सर्व निर्णय घेण्यात आलेले आहेत. जे काही या संदर्भात आहे अंतिम निर्णय तो तुम्हाला 3 वाजता स्पष्ट होईलच. फक्त तुम्हाला त्रास झाला रात्रीच्या वेळेला 12ला यायचा, त्याच्याबद्दल मी दिलगीर आहे आणि मला असं वाटतं की असा त्रास परत आम्ही देणार नाही तुम्हाला. तुम्ही आभार आहे. असे पुढचा निर्णय प्रदीप TV9ला मला काय वाटतंय की तुम्हाला आमच्या नियामक मंडळातच घ्यावं का काय, की आम्ही जे निर्णय घ्यायचे तेच तुम्ही सगळे घेताय. त्याच्याबद्दलचा अंतिम निर्णय आमच्या पक्षश्रेष्ठी आणि आम्ही सगळे जण मिळून घेऊ. योग्य वेळेला तुम्हाला कळेल. नाही उमेदवार हे पहा, आमचे उमेदवार सगळे तयारीचे आहेत. शिवसैनिक जे आहेत ते आम्ही त्यांना काल सगळ्यांना भेटून समजावून सांगितलेलं आहे की वरून जो निर्णय होईल तो स्वीकारायचा आहे आपल्याला. वरून काय निर्णय आला ते प्रत्येकाला बोलवून आम्ही सांगणार आहोत त्याप्रमाणे जे आहे ते. आणि बाकीचे ज्यांना बोलवू आम्ही त्याबद्दलची त्यांना उमेदवारांना माहिती दिली जाईल. भाजपसोबतच जाणार आहात? मी याच्यावर कुठलंच भाष्य करणार नाही आहे. तुम्ही खूप हुशार आहात लोक, त्यामुळे काय ते समजून घ्याल असं मला वाटतं. कार्यकर्ते नाराज आहेत, या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा, त्यामुळे कार्यकर्ते नाराजी म्हणण्यापेक्षा त्यांचा उत्साह आहे सगळ्या जणांचा. पण याबद्दल शेवटी असं आहे की कुठेतरी आपण नेते म्हणून जेव्हा मान्य करतो सगळ्या आपल्या पक्षाचं नेतृत्व, तर तेवढेच ते परिपक्व आणि समजदार आहेत. त्यांनी 2-2 निवडणुका पाहिलेल्या आहेत आणि जे नवीन आहेत त्यांचा अजून उत्साह आहे सगळ्यांचा. पण याबद्दलचा कुठलाही आम्ही त्यांना अजून आदेशच दिलेला नाही आहे की तुम्ही पाठी घ्या का लढवायचं. त्याच्यामुळे त्या नाराजीचा प्रश्नच नाही आहे. भारतीय जनता पक्षाचं काय बोलणं चाललंय याच्यावरती का चाललेलं नाही आहे याच्यावरती मला वाटत नाही की आम्ही तुमच्यापासून कुठली गोष्ट लपवून ठेवली आहे. ज्या क्षणी कुठलाही अमुक एक निर्णय तुम्हाला सांगण्यासारखा असेल तो आम्ही नक्की सांगू. तो पारदर्शी पद्धतीनेच पोहोचेल. मुंबई का घेरोगे पर पुणे का कब तक क्लैरिटी आ जाएगी, क्योंकि समय अब कम बचा है. सीट शेयरिंग फॉर्मूला कब तक अनाउंस कर रहे हैं आप? नहीं, देखिए माननीय एकनाथ जी शिंदे और महायुति होनी चाहिए ये उनका जो बयान था वो देवेंद्र जी फडणवीस सर उन दोनों ने मिलके किया हुआ निर्णय है. और हम ये ज़रूर चाहते हैं कि लोगों को जो हमारे वोट्स है उसका बंटवारा नहीं होना चाहिए. इसीलिए मुंबई में वो युति जैसे हुई है वैसे विकास कामों पर जो हम लोगों ने बहुत कोशिश करके ये सब मुंबई के लोगों को या हर शहर के लोगों को नगर विकास होने के लिए जो काम शिंदे साहब ने किया है उसका ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा आम जनता को हो जाए, इसके लिए यही महायुति का प्रयास चल रहा है. हालांकि हर जगह पे बहुत ही मुझे लगता है सत्ता का केंद्रीकरण हर जगह पे है, हर जगह पे चर्चा चल रही है और इसलिए ऐसी स्थिति में थोड़ा सा उसमें समय जा रहा है. जल्दी होता था तो अच्छा था, लेकिन मुंबई की जो युति है वो आखिरी फेज़ में है. और हमारे यहाँ जो है वो हम लोगों ने हमारे जिस तरीके से निवडणूक लड़ेंगे वो सब ऑप्शंस खुले रखे हैं. और इतना ही मैं बताऊंगी. और मुझे ये कहा है, मुझे आपको ये कहना है कि इसके बारे में जो भी लोगों की अपेक्षा है
वो उसकी स्पष्टता दोपहर 3 बजे तक हो जाएगी। आज मीटिंग, आज काफी इंपॉर्टेंट मीटिंग मानी जा रही है ये जो आज हो रही है। कौन कौन इसमें प्रेजेंट रहेगा और क्या आप फैसला करिएगा? नहीं, हमारे जो पूरे के पूरे शिवसेना के मेन पदाधिकारी है और विजय बापू शिवतारे हैं, मैं खुद हूँ, रविंद्र धंगेकर हैं, नाना भानगिरे हैं, उन सब लोगों से बात हो के उसके बारे में चर्चा तो हो गई है ऑलरेडी। आज जो है अभी मुझे लगता है कि कागज़ पे स्टडी करने का समय अब चला गया है। अभी डायरेक्टली जो एग्ज़ाम है उसको शुरुआत हुई है, वो साथ में मिलके एक करेंगे। आखिरी सवाल, कल अचानक से ऐसा माहौल हो गया था कि शिवसेना जो है वो एनसीपी के साथ अलायंस करने जा रही है, जो कि पहले नहीं था ऐसा, तो वो उससे क्या है थोड़ी सी नहीं, clarity? जो हमारे साथी एनसीपी को मिलने गए थे उनसे आप वो बात करेंगे तो ठीक रहेगा। इसे आप मुझे वरिष्ठ लगता है। नेता आहे तरी नाही, मैं वरिष्ठ नेता नाही, अशा सर्व गोष्टींवर चर्चा झालेली असते, परंतु त्याबद्दलचा तो क्षण असतो। आता तुम्ही जसं विचारता की कधी कुठल्या क्षणाला कुठला प्रश्न विचारायचा, हा तुमचं जजमेंट असतं, तसं कुठल्या क्षणी कुणाला भेटायचं हा त्यांनी जजमेंट पक्षाच्या विचाराच्या चौकटीतच घेतलेला आहे। त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका। थँक्यू.